स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्या, अनिल देशमुखांची मागणी. जनतेसह उमेदवारांना निवडणुकीची वाट. राज्यात निवडणुका लवकरच होणार, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. प्रशासनाकडून पालिकेची लूट होत असल्याचा आरोप. 3 जूनला गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी. पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर येण्याची मंत्री पंकजा मुंडे यांची नागरिकांना विनंती. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सहकुटुंब बद्रीनाथ धाम येथे घेतलं दर्शन. हरिद्वारमध्ये गंगा आरतीत घेतला सहभाग. स्वतःच्या नावात बदल करून करोडो रुपये लुटले, अर्थ खात्यातून हे पैसे गेले आहेत, त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांचा आरोप. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक. बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेवर होणार चर्चा. सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 4 वाजता होणार बैठक. मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटात लवकरच पर्यायी मार्ग देणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. एकनाथ शिंदे संजय राऊत एकाच मंचावर येणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे यांच्या कन्येचं लग्न सोहळ्याला उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. संजय राऊत लग्नाला उपस्थित. 9 जूनला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीचा निमित्त. गेल्या काही महिन्यांपासून अनेक कार्यक्रमात शरद पवार अजित पवार एकत्र. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचा शिष्टमंडळ इजिप्त दौऱ्यावर. कैरो विमानतळावर इजिप्तमधील भारताचे राजदूत सुरेश के रेड्डी यांच्याकडून शिष्टमंडळाचं स्वागत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान संबलपूरमधील शीतलषष्ठी यात्रेत सहभागी. यात्रेच्या 3-4 दिवसांपासून हजारो भक्त दर्शनासाठी संबलपूरमध्ये येतात. मंत्री आशिष शेलार यांची एमएमआरडीए मुख्यालयात आज दुपारी बैठक. मुंबई मेट्रो कामे तसेच मान्सूनच्या कामांबाबत आढावा बैठक. कोल्हापुरात एकही दस्त अन्यायकारक ठरणार नाही याची काळजी घेण्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. पालकमंत्र्यांकडून मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयांच्या कामकाजाचा घेतला आढावा. कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयाला नवीन इमारतीची गरज असल्याचं पालकमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन. मिसाळ यांचा निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद. कोल्हापूर नवीन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात स्वागत. राजारामपुरी येथून विजय जाधव यांची रॅली. सुनील तटकरे यांनी केलेल्या नॅपकिनच्या नक्कलीला मंत्री भरत गोगावले यांचं उत्तर. कार्यक्रमात गोगावले यांनी अभिवादनाचा स्वीकार करताना हातातील नॅपकिन हातात धरून फिरवला. बरबटलेला भ्रष्टाचारी म्हणून तटकरेंचं नाव. आमदार महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल. पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला नो एंट्री. निवडणुका शिवसेना महायुती म्हणूनच लढणार, मात्र सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश नसेल. शिवसेनेच्या आमदाराचा हल्लाबोल. रत्नागिरीत लांजा तालुक्यातील झापडे येथील शेतकऱ्याच्या फणसाच्या बागेला खासदार नारायण राणे यांची भेट. फणसाच्या विविध प्रजातींच्या लागवडीची केली पाहणी. बुलढाण्यात विकसित कृषी संकल्प अभियानाला प्रारंभ. अभियानातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन करतील. बुलढाण्यातील भाजप आमदार डॉक्टर संजय कुटेंच्या चालकाचा मृत्यू घातपात असल्याचा चालकाच्या पत्नीचा आरोप. सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी. नांदेडमध्ये आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या जनता दरबाराचं आयोजन. बोंढारकरांच्या महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना. पुणे विमानतळावरून आणखी 15 विमानांना उड्डाणासाठी मंजुरी. विमानतळावरून आता 235 विमानांची ये-जा होणार. अमरावतीत छत्री तलाव येथे शोध आणि बचाव पथकाकडून मॉकड्रिल. पूर परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीनं मॉकड्रिलमध्ये मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकं. अमरावतीत 482 गावांना पुराचा धोका. वसईतील पाचू बंदर येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात 1 जुलै ते 31 डिसेंबरपर्यंत प्रशिक्षण वर्ग. वर्गासाठी 30 जूनपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार. केवळ 22 विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार.
रत्नागिरीला पाणी पुरवठा करणारे शीळ धरण भरलं. पहिल्यांदाच मे महिन्यात शीळ धरण 100% भरलं. उजनी धरणाची पाणी पातळी 45 वर्षात पहिल्यांदा मे महिन्यात वाढली. उजनी जलाशयात 78 टीएमसी पाणी साठा उपलब्ध. 2 महिन्यानंतर मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ. प्रति किलो 50 पैसे महागलं. घरगुती गॅस पाईपलाईन दर मात्र 49 रुपये प्रति युनिटवर स्थिर. छत्रपती संभाजीनगरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अवैध प्रकारे नर्स स्टाफची नियुक्तीसाठी 20 लाख रुपये. राज्यात 2018 पासून गैरप्रकार सुरू असल्याची माहिती. येत्या 8 दिवसात राज्यासमोर येणार एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका. स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सादर करणार श्वेतपत्रिका. मुंबई महानगरपालिकेची मुंबईतील 134 अति धोकादायक इमारतींना नोटीस. इमारतीतील रहिवाशांना स्थलांतर करण्याची नोटीस. पावसाळ्यात इमारती कोसळण्याची शक्यता. बीएडसाठी आजपासून प्रवेश अर्ज भरता येणार. विद्यार्थ्यांना 15 जूनपर्यंत अर्ज करता येणार. 20 जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम. आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना. प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना. मुंबई विद्यापीठात विधी अभ्यासक्रमाच्या 40 महाविद्यालयांना प्रवेश बंदी. मान्यताप्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्याने महाविद्यालयांना 1 लाख रुपयांचा दंड. 11वीसाठी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत नोंदणीत कालपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अडथळे दूर करण्याचे प्रयत्न. नवी मुंबई विमानतळाचे काउंटडाऊन सुरू. महिनाभरात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता. कृती समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार. उद्घाटनापूर्वी नामकरणाचा प्रश्न निकाली काढणार. राज्यात 6 ठिकाणी सिडसा केंद्र उभारलं जाणार. कृषी केंद्रांसाठी अर्थसंकल्पात 90 कोटींची तरतूद केली जाणार. वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती. कोल्हापूरमध्ये 73 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू. कोरोनाबाधित महिलेचा मधुमेह, किडनीसारखे आजारही होते. कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 12 वर. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात. राज्यात गेल्या 24 तासात 65 नवीन कोरोना रुग्ण. सर्वाधिक 25 रुग्ण पुण्यात. मुंबईत 22, ठाण्यात 9, पिंपरी चिंचवडमध्ये 6, कोल्हापूरमध्ये 2 तर नागपूरमध्ये 1 रुग्ण. गर्जना महाराष्ट्राची हा कार्यक्रम छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशनच्या वतीनं दुबईत पार. यावेळी कोल्हापूरचे शिवशाहीर दिलीप सावंत यांनी पोवाडा केला सादर. वाशीमध्ये सोमठाणा गावातील 20 महिलांचा यशस्वी स्वयंरोजगार प्रकल्प. उमेद अभियानांतर्गत महाराणी पेटीकोट या नावाच्या पेटीकोट उत्पादन व्यवसायातून आर्थिक स्थैर्य. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत अय्यरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सची अंतिम फेरीत धडक. मुंबई इंडियन्सवर 5 गडी आणि 6 चेंडू राखत विजय. मंगळवारी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये अंतिम सामना. वडसा ते गडचिरोली रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी लाखो ब्रास मुरुम अनधिकृतपणे काढल्याची तक्रार. तक्रारीवरून रेल्वे मार्गासाठी केलेल्या खोदकामाची तपासणी होणार. कोल्हापूरमध्ये शिरोळच्या कलेश्वर तलाव परिसरातील उद्यानाची दुरावस्था. नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधा नगर परिषदेच्या वतीनं दुर्लक्षित. नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 6 वर्षात कचरा संकलनावर 216 कोटी खर्च. शहरात कचरा संकलनासाठी डोर टू डोर कलेक्शन प्रणाली नाही. शहरात चौकांमध्ये कचरा कुंड्या. यवतमाळमध्ये पुसद तालुक्यात अनधिकृत खताने भरलेला ट्रक ताब्यात. पुसद कृषी विभाग आणि पंचायत समितीची कारवाई. कल्याणमध्ये तालबारमध्ये अश्लील नृत्य. पोलिसांकडून 6 महिला गायकांसह 23 जण ताब्यात. पोलिसांकडून 28,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त. चंद्रपुरात इराई नदीच्या खोलीकरणाचं काम संथ गतीनं सुरू. हे सरकारी तिजोरीचं खोलीकरण आणि इराई नदीचं सपाटीकरण असल्याची सामाजिक कार्यकर्त्यांची टीका. गडचिरोलीत पोलीस अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसीय आरोग्य तपासणी शिबिर.
760 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी. नंदी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सोनू सूदची तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना. सोनू सूदचं मंदिरात सहकुटुंब दर्शन. केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मा स्वामी मंदिरामध्ये 270 वर्षांनंतर होणार महाकुंभाभिषेक. ही विधी 8 जून रोजी पार पडणार. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरात पूजेच्या साहित्याची अनधिकृतपणे विक्री. मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागाकडून छापे टाकत 21 पूजेचे ताट आणि फळांचे कॅरेट जप्त. संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पादुकांची पालखी यंदापासून चांदीच्या रथातून पंढरपूरपर्यंत नेली जाणार. उच्च दर्जाचं सागवानी लाकूड आणि 120 किलो चांदी वापरून रथाची निर्मिती. संत गजानन महाराजांच्या पालखीचे 12 जून रोजी होणार मराठवाड्यात आगमन. विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पानकनेर गाव येथे पालखीचं स्वागत केलं जाणार. भिवंडीत मुंबई एटीएसची कारवाई. पडघा नजीकच्या बोरिवली गावात एटीएसची कारवाई. यवतमाळमध्ये शस्त्र घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपीचा अधिक तपास सुरू. नागपुरातील नवी कामठी येथे अंमली पदार्थ विक्रेत्याला अटक. आरोपीकडून 85,000 रुपयांचे 86 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त. अहिल्यानगरमध्ये गोवंशाची कत्तल करून मांस विक्री करणारी 4 जणांची टोळी. जिल्ह्यातून हद्दपारीची ही राज्यातील पहिली कारवाई. नागपूर शहरातील हुक्का पार्लरवर धाड. पोलिसांकडून 36 जणांवर कारवाई. 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त. बीडमध्ये 843 महिलांनी काढली गर्भपिशवी. ऊसतोडीला जाण्यापूर्वी महिलांनी गर्भाशय काढलं. सर्वाधिक महिला 30 ते 35 वयोगटाच्या असल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.